नमस्कार, स्वागत आहे तुमचे आमच्या चॅनेलमध्ये। आवाज महामुंबईचा, शोध बातमीचा, कौल मनाचा। चला तर मग आमचे चॅनेल शेअर करा, लाईक करा आणि सबस्क्राईब करा। धन्यवाद। कशेडी घाट खून प्रकरणातील आरोपी अखेर गजाआड, पोलादपूर पोलिसांची उल्लेखनीय कामगिरी। मे महिन्यात जुना मुंबई गोवा महामार्गावरील कशेडी घाटात आढळलेल्या अज्ञात मृतदेहाच्या खून प्रकरणाचा अखेर छडा लागला असून पोलादपूर पोलिसांनी संशयित आरोपींच्या हाईड अँड सीकला पूर्णविराम देत मुख्य दोघा आरोपींना गजाआड केले आहे। या उत्कृष्ट तपासामुळे पोलीस दलाचं सर्वत्र कौतुक होत आहे। ही घटना मे महिन्यात घडली होती, जेव्हा कशेडी घाटात एक अज्ञात मृतदेह आढळून आला होता। या प्रकरणी पोलादपूर पोलीस ठाण्यात 3 आरोपींविरोधात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता। पोलादपूर पोलिसांनी तांत्रिक माहिती आणि मानवी गुप्त बातमीदारांच्या सहाय्याने मृतदेहाची ओळख पटवली आणि लगेचच एका संशयिताला अटक केली। पुढील तपासात या खुनामागे 2 मुख्य आरोपी असल्याचे निष्पन्न झाले। हे दोघे तब्बल 2 महिन्यांपासून फरार होते आणि आपली ओळख लपवत कर्नाटकमधील सीमा भागात लपून राहत होते। अखेर पोलिसांनी अथक प्रयत्न करत गुप्त माहितीच्या आधारे आरोपींना पकडले। अटक केलेले आरोपी पुढीलप्रमाणे: वंदना दादासाहेब पुणेकर, वय वर्ष 36, मोहन पांडुरंग सोनार, वय वर्ष 54। या दोघांविरुद्ध भारतीय न्याय संहितेतील BNS कलम 103(1), 238(3)(5) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून त्यांना न्यायालयात हजर करण्यात आले आहे। ही यशस्वी कारवाई श्रीमती आंचल दलाल, पोलीस अधीक्षक रायगड, तसेच श्री अभिजित शिवथरे, अप्पर पोलीस अधीक्षक रायगड यांच्या मार्गदर्शनाखाली श्री शंकर काळे, उपविभागीय पोलीस अधिकारी महाड यांच्या नेतृत्वात पार पडली। या पथकात पोलीस निरीक्षक आनंद रावडे, पोलादपूर पोलीस ठाणे, पोलीस हवालदार 873 तुषार सुतार, पोलीस नायब 1369 अनुजित शिंदे आणि महिला पोलीस शिपाई 250 बनसोडे यांचा मोलाचा सहभाग होता। या उत्कृष्ट तपास कार्याबद्दल पोलादपूर पोलीस ठाण्याचे सर्वत्र कौतुक होत असून गुन्हेगारीला आळा बसवण्याच्या दिशेने हे एक महत्त्वाचे पाऊल ठरले आहे। आवाज महामुंबईचा चॅनेलसाठी सिद्धेश पवारसह तृप्ती भोईर, पोलादपूर।